नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. असं म्हणतात की भ्रष्टाचार ही कोणत्याही देशाला लागलेली एक कीड आहे आणि ही अशी कीड आहे की ती हळूहळू त्या देशाला, त्या व्यवस्थेला पोखरत असते. खरं तर आपण म्हणतो की भ्रष्टाचार हा कुणालाच नको आहे. सर्वसामान्य माणसांचं असंच म्हणणं असतं की आम्हाला भ्रष्टाचार नकोय. पण नक्की ही सगळी जी साखळी आहे भ्रष्टाचाराची ती कशी तयार होते आणि आपण जर सतर्क राहिलो तर काय होईल हे जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. आजचा आपला विषय काय आहे तो बघून घेऊया. आजचा विषय आहे सतर्क भारत समृद्ध भारत. सतर्क भारत समृद्ध भारत असा आजचा आपला विषय आहे आणि भारतातला प्रत्येक नागरिक जेव्हा खऱ्या अर्थाने सतर्क राहील तेव्हा आपला भारत देश नक्कीच खऱ्या अर्थाने समृद्ध असा देश ठरेल. आता ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण विशेष तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहे लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. नमस्कार सर. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. खरं तर दक्षता जनजागृती सप्ताह सध्या चालू आहे आणि त्या सप्ताहानिमित्त हा खास कार्यक्रम आहे. आपण म्हणतो की लाचलुचपत आणि भ्रष्टाचार हे दोन्ही आम्हाला नको आहे, पण ते जर नको असेल तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे याविषयीची सगळी माहिती आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळणार आहे. अर्थातच तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील, शंका असतील, त्यासाठी जरूर आपण स्टुडिओमध्ये थेट कॉन्टॅक्ट करू शकता. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते टिपून घ्या. 24908050 आणि 24988050 हे फोन नंबर्स आहेत. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. तर जरूर फोन करा. फक्त जेव्हा फोन कराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी आपण घ्यायची. फोन लागला, इथे कनेक्ट झाला असं जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज अगदी कमी करा किंवा म्यूट ठेवला तरी चालेल आणि उत्तर ऐकण्यासाठी परत तुम्ही आवाज आहे तो वाढवू शकता आणि आजच्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया. सर नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. सध्या दक्षता जनजागृती सप्ताह सुरू आहे आणि त्या सप्ताहाबद्दल थोडक्यात माहिती द्या की कशा पद्धतीने हा सप्ताह सुरू झाला आणि काय औचित्य आहे त्याचं. सध्या देशामध्ये 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत विजिलन्स अवेअरनेस वीक म्हणजे दक्षता जनजागृती सप्ताह याचं आयोजन करण्यात आलेला आहे. पूर्ण देशामध्ये हा प्रोग्राम सुरू आहे. सध्या देशाचे जे सेंट्रल विजिलन्स कमिशन आहेत ते याच्यासाठी नोडल एजन्सीज आहेत. ते डेट डिसाईड करतात आणि त्यानंतर ते देशाचे सर्व जे ऑर्गनायझेशन्स आहेत, ते केंद्राची संस्था असल्यामुळे ते केंद्राचे जेवढे ऑर्गनायझेशन्स आहेत, जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, मंत्रालय आहेत, सगळ्यांना ते त्याबद्दल कळवतात की या पिरियड दरम्यान त्यांना विजिलन्स अवेअरनेस वीकचे आयोजन करायचे आहे. त्याच्याशिवाय ते देशाचे जेवढे आपले राज्य आहेत त्यांना पण ते मेसेज देतात की या पिरियडचे दरम्यान आपल्याला पूर्ण राज्यामध्ये, सर्व राज्यामध्ये विजिलन्स अवेअरनेस वीक म्हणजे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करायचे आहे. यावर्षी ही डेट जी आहे ते आठवडा जो आहे तो 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत आहे आणि या पिरियड दरम्यान ते वेगवेगळे कार्यक्रम असतात. सर्वसामान्य जनतेमध्ये कशा अवेअरनेस क्रिएट करायची असते याचे विरुद्ध, भ्रष्टाचाराचे विरुद्ध की त्याला कसा प्रिव्हेंट करता येईल, कंट्रोल करता येईल, त्याचं निर्मूलन कशा करता येईल त्याच्याबद्दल ते डिटेल सूचना असतात. यावर्षी CBI आणि CVC यांनी 2 दिवसाच्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन विजिलन्स प्रिव्हेन्शन अँड विजिलन्स याच्यावर पण सेमिनार आयोजित केला होता. या सेमिनारला माननीय पंतप्रधानांनी 27 तारखेला संध्याकाळी 5 वाजता त्यांनी देशाचे नाव संदेश दिलेला आहे. आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्राचे जे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांनी पण राज्याचे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध जे विभाग आहेत त्यांना, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी मेसेज दिलेला आहे, त्यांचे संदेश दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पण असा उल्लेख क्लिअर कट केलेला आहे की जो भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे देशाच्या, राज्याचा जो विकास आहे त्याला अडथळा निर्माण होत असतात. जे विकासाची गती आहे त्याला पण अडथळा निर्माण होत असतो आणि मेनली जे लोकहितांचे राज्य शासनाचे वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत, वेगवेगळी योजना आहेत,
त्याचा फायदा शेवटचे माणसापर्यंत, जो शेवट सर्वात गरीब आहे, सर्वसामान्य आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायला दिक्कत अडचण निर्माण होत असते. तर हा मेसेज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण सर्वांना दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर या पिरियड दरम्यान, या आठवडा दरम्यान या प्रोग्रामचा आयोजन करण्यात येत आहे. या वर्षासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशननी जो थीम दिलेला आहे तो आहे सतर्क भारत समृद्ध भारत. म्हणजे जेव्हा आपले देशाचे सर्व लोक सतर्क असतील, सर्व लोक अलर्ट असतील करप्शनचे विरुद्ध, भ्रष्टाचाराचे विरुद्ध प्रत्येक फॉर्ममध्ये, तेव्हाच आपला देश, आपल्या राज्याची समृद्ध होणार आहे. तर या वर्षीचा थीम असा आहे. नक्कीच, म्हणजे प्रत्येक नागरिक जर सतर्क राहिला तर आपल्या देशाची जी प्रगती आहे ती पुढे होण्यास मदत होईल. सर, दक्षता जनजागृती सप्ताह जो आहे तर त्यानिमित्त लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी काय वेगवेगळे उपक्रम सध्या राबवले जात आहेत? राज्यामध्ये, देशामध्ये सर्वसामान्यपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये अवेअरनेस झाली पाहिजे. सर्व लोकांना कळला पाहिजे की त्यांच्याकडे काय काय कशा कशा पद्धतीने ते करप्शनचे विरुद्ध लढाई करू शकतात. याच्यासाठी विविध प्रोग्राम राज्य शासनाने आयोजित केलेले आहेत. जसा मी सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा संदेश दिला. त्यानंतर राज्याचे जेवढे डिपार्टमेंट्स आहेत, जेवढे विभाग आहेत, मंत्रालय, इतर पोलीस डिपार्टमेंट, बीएमसी, जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागावर आणि प्रत्येक विभागनिहाय ते प्रोग्राम सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय सर्वसामान्य जनताला पण कळायला पाहिजे की ते कशा कशा याचा जर भ्रष्टाचार त्यांच्या समोर दिसला तर ते कशा विरोध करू शकतात. याच्यासाठी पण फॉर एक्झाम्पल मुंबई युनिटमध्ये पण वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केलेले आहेत. जे आपले मुंबई युनिव्हर्सिटी आहेत त्याच पद्धतीने राज्यामध्ये जे दुसरी युनिव्हर्सिटी आहेत, प्रत्येक ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी वेबिनारद्वारा त्यांचे शिक्षक आणि त्यांचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण अलर्ट करतो आहे की कशा ते काय काय त्यांनी बघितलं पाहिजे. कुठेही त्यांचे जर निदर्शनास आला की भ्रष्टाचार होत आहे, त्यांच्याकडून गैरपद्धतीने पैसे मागतायत, तर याबद्दलची जी जागरूकता आहे ते वेबिनारद्वारा आम्ही करतो आहे. कारण की आता कोविड-19चे पिरियड असल्यामुळे शासनाचे पण आदेश आहेत आणि आम्ही पण दक्षता घेत आहोत की जे कोविड-19चे प्रिकॉशन्स आहेत, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नॉर्म्स, त्याचे पूर्णपणे पालन झालं पाहिजे, जेणेकरून हा साजरा करताना, आयोजित करताना लोकांमध्ये त्या इन्फेक्शनचा स्प्रेड होऊ नये. त्याच्याशिवाय जिथे जनताच्या इंटरॅक्शन्स ज्या डिपार्टमेंट सोबत जास्त असतो तिथे आपले अधिकारी आणि कर्मचारी जाऊन जनतेशी ते संवाद साधतायत आणि कुठेही जर त्यांना भ्रष्टाचार कोणत्याही फॉर्ममध्ये दिसला तर त्याचा विरोध कशा करायचा आहे, त्याच्या विरुद्ध कारवाई कशा करणे शक्य आहे, हे पण आपण आयोजित करतो आहे. त्याशिवाय जास्तीत जास्त प्रमाणावर बॅनर्स, डिजिटल बॅनर्स हे पण आपण वापरतो आहे. जे आपली मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्स कंपनीज आहेत त्या सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीजला आम्ही संपर्क साधलेला आहे. ते मास SMS, मास मेसेजिंगद्वारा जे त्यांचे जे कन्झ्युमर्स आहेत सगळ्यांकडे ते मेसेज पाठवत आहेत की याबद्दल आपल्याला अलर्ट राहायचे आहे. कसाही असा आपल्याला दिसला तर आपल्याला अँटी करप्शनला आपण या नंबर्सवर संपर्क साधू शकतात. फॉर एक्झाम्पल मुंबई युनिटसाठी जे आम्ही दिले 1064 जो आहे तो पूर्ण राज्यासाठी कॉमन नंबर आहे अँटी करप्शनचे काम. 1064 परत रिपीट करतो, 1064 हा टोल फ्री नंबर आहे. आपण कधीही कॉन्टॅक्ट करा. कुठेही आपल्याला भ्रष्टाचार दिसला तर आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांचे विरुद्ध जे संबंधित अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहोत. त्याशिवाय मुंबई युनिटसाठी 2492 पण नंबर आहे. त्याच्याशिवाय जे आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अँटी करप्शन ब्युरोची महाराष्ट्राची जी साईट आहे ACB maharashtra.gov.in याच्यावर पण आपण तक्रार नोंदवू शकतात. नक्कीच. त्याशिवाय आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर पण देण्यात आलेला आहे, तिथे पण आपण तक्रार नोंदवू शकतात. फेसबुक पेज आहे, ट्विटर आहे आणि इतर माध्यम आहेत. तर सर्व हे आपल्याला आम्ही दाखवतो आहे, स्क्रीनवर बघू शकताय. आणि कोणालाही कुठेही भ्रष्टाचार दिसला तर आपण आम्हाला फोन करा किंवा बाकीची जे डिजिटल सुविधा आहेत त्यांचा वापर करून आमच्यापर्यंत तक्रार नोंदवा. आम्ही डेफिनेटली कारवाई करू.
नक्कीच, कारण भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आपल्याला हवाय, भ्रष्टाचार मुक्त भारत हवाय आणि त्यासाठी जो टोल फ्री क्रमांक आहे तो पुन्हा एकदा आपण टिपून घेऊ शकता, जो आपल्या स्क्रीनवर देखील दिसतोय. 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे आणि व्हॉट्सअप क्रमांक पण आहे 9930997700. पुन्हा एकदा सांगते 9930997700. असे हे दोन जे क्रमांक आहेत ते आपण मला वाटतं टिपून घेऊ शकता, लक्षात ठेवू शकता. आणि हा जो सप्ताह सुरू आहे या सप्ताहामध्ये आपलाही एक हातभार आपण नोंदवू शकता. हे जे नंबर्स आहेत हे पुन्हा आम्ही कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा आपल्याला दाखवणार आहोतच. आणि अनेक विषय आहेत सर, आपण म्हणतो की भ्रष्टाचार नाही व्हायला पाहिजे आणि तुम्ही जे आता सांगितलं की विद्यार्थ्यांपर्यंत हा जो संदेश आहे हा पोहोचवला जातोय आणि आत्ताची जी नवीन माध्यमं आहेत, फेसबुक सारखं माध्यम आहे, SMS सारखं माध्यम आहे, तर तिथूनही सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला जातो या सप्ताहानिमित्त. आपण म्हणतो भ्रष्टाचार नकोय, पण भ्रष्टाचाराची व्याख्या काय सांगाल तुम्ही? भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय? मी सिंपल एक्झाम्पल्स हो, देतो जरूर. जेणेकरून जे दर्शक आम्हाला बघतायत त्यांना सर्वसामान्य माणसाला कळायला हो, पाहिजे. बरोबर आहे. एखाद्या डिपार्टमेंटमध्ये आपण गेले, तिथे आपण फॉर एक्झाम्पल एक ऍप्लिकेशन लायसन्ससाठी अप्लाय केले. लायसन्ससाठी जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण तिकडे जमा केले. तिकडे जमा झाल्यानंतर एक फिक्स टाइममध्ये तिथून आपल्याला लायसन्स मिळाला पाहिजे. हो, पण कसा असू शकतो की एखादा जर तिथे गैरपद्धतीने काम करणारा अधिकारी कर्मचारी असेल तर तो आपल्याला तो लायसन्स वेळेवर इश्यू करणार नाही. तो आपल्याला अप्रोच करणार किंवा हिंट पण देऊ शकतो की आपण आपल्याकडे एवढे पैसे दिले तर आपण आपला लायसन्स आपल्याला इश्यू करू. त्याच पद्धतीने रिन्युअल ऑफ लायसन्स मध्ये पण असा असू शकतो किंवा एखादा पोलीसचा मॅटर असला, मान्य कोर्टाने आदेश दिलेला आहे की हा माल जो आहे तो अक्यूज किंवा फिर्यादीला परत द्यायचा आहे, पण एखादा अधिकारी कर्मचारी म्हणू शकतो की आपण आम्हाला एवढे पैसे द्या किंवा असा करा तेव्हाच आम्ही देणार. तर हे फक्त काही सिंपल एक्झाम्पल्स आहेत. बरोबर आहे. दुसरी पद्धतीने पण असू शकतात. तर भ्रष्टाचार म्हणजे जे काम शासनाचे जे अंग आहेत, विभाग आहेत, त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर आपल्याला करून दिले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट 2015 पण पास केलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय सर्व्हिसेस स्टेट गव्हर्नमेंट लोकांना सर्वसामान्याला प्रोव्हाइड करणार त्याचा उल्लेख डिटेलमध्ये आहे. किती वेळात केली पाहिजे ते पण आहे. तर प्रत्येक अधिकारी कर्मचारीकडे जेव्हा तो काम आला तर त्यांनी वेळेवर तो काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाला जो ऍप्लिकंट आहे त्यांना शासनाने जेवढी फीस किंवा रिन्युअल फीस किंवा जे बाकी जे आहे जेवढा डिसाईड केलेला आहे तेवढाच आपल्याला पे करायचे आहे. त्याच्याशिवाय जर कोणी गैरपद्धतीने चुकीने आपल्याकडून काही दुसरा मागत असेल तर तो भ्रष्टाचार आहे. त्याच पद्धतीने दुसरे पण एक्झाम्पल असू शकतात. एखाद्या माणसाला चुकीच्या मार्गाने वॉर्निंग देणे की तुम्ही असा करा, आम्हाला एवढा द्या, नाही तर आम्ही तुमच्या तसा करू, हा पण भ्रष्टाचाराचेच पार्ट आहे. ते वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत लाचचे, ते ऍक्ट मध्ये सर्व दिलेले आहेत. पण कुठेही असा निदर्शनास आला तर आपण एसीबी महाराष्ट्राला कॉन्टॅक्ट करावे. नक्कीच, म्हणजे वेगवेगळे जे प्रकार आहेत की उदाहरणार्थ पैसे मागणे किंवा एखादी धमकी देणे, तर हे सगळे जे प्रकार आहेत ते भ्रष्टाचारामध्ये येतात. याविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सतर्क भारत समृद्ध भारत असा आजचा आपला विषय आहे आणि दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त हा खास कार्यक्रम आहे. आज आपल्या बरोबर आहेत लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की लायसन्स समजा काढायचं आहे आपल्याला आणि ते जर वेळेत मिळालं नाही, आपण जर सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट्स देऊ नाही तर तो भ्रष्टाचार होतो. पण इथे सरकारी अधिकाऱ्यांशिवाय आरटीओ ऑफिसमध्येच बाहेरच्या बाजूला जर आपण गेलो तर अनेक लोक असतात की जे तुम्हाला सांगतात की तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या आणि आम्ही तुम्हाला लायसन्स काढून देतो किंवा लायसन्स रिन्यू करून देतो. तर हा देखील भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे. हा करेक्ट आहे. बरेचसे ठिकाणी असा निदर्शनास येतो आहे की जो भ्रष्टाचारी अधिकारी किंवा कर्मचारी आहे तो स्वतः पैसे घेत नाही. त्याच्यासाठी काही प्रायव्हेट माणूस असतात, ते जो ऍप्लिकंट आहे किंवा ज्याला डिपार्टमेंटमध्ये काम आहे त्याच्याशी ते संपर्क साधतात
आणि ते त्यांचे ज्या अधिकारी कर्मचारी सोबत ते कनायव्हन्स मध्ये आहेत, ज्यांचे आहेत, त्यांच्यातर्फे ते पैशाची डिमांड करतात आणि ते पैसे घेतात. असा केसेसमध्ये पण याच्या पण कायद्यामध्ये यांना पण शिक्षा करण्याची तरतूद आहे. एखादे प्रायव्हेट माणसांनी एखादे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यासाठी जर डिमांड केली किंवा यांच्यातर्फे जर पैसेची एक्सेप्टन्स केला, जर असा केला तरी पण तो प्रायव्हेट माणूस आहे, तो आरोपी आहे भ्रष्टाचारचा. आणि ज्या अधिकारी कर्मचारीसाठी ज्यांची सहमतीने किंवा ज्यांची कॉन्स्पिरेसीने त्यांनी हा पैसा घेतलेला आहे, तो अधिकारी कर्मचारी, शासकीय अधिकारी कर्मचारी पण आरोपी आहे. म्हणजे प्रायव्हेट माणूस पण आरोपी आहे आणि ते अधिकारी कर्मचारी पण, शासकीय अधिकारी कर्मचारी पण आरोपी आहेत. त्याच्याबद्दल कायद्यामध्ये स्पेसिफिकली तरतूद आहे. असे लोकांनी असा पण निदर्शनास आला तर संबंधितांनी आम्हाला कळवावे, आमच्याकडे तक्रार द्यावे. असे प्रायव्हेट माणसांचे विरुद्ध पण कारवाई डेफिनेटली होणार. नक्कीच. आणि भ्रष्टाचार किंवा लाच, तर हे जे आपण म्हणतो की यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? आता तुम्ही सांगितलं की हे अशा पद्धतीचं काही प्रायव्हेट एखादा माणूस आला तरी तो देखील एक भ्रष्टाचारामध्ये मोडू शकतो. तर आणखी कोणत्या कोणत्या बाबी आहेत की ह्या दोन बाबींमध्ये, भ्रष्टाचार आणि लाचमध्ये मोडतात? जे काही मी उदाहरण दिलेलं आहे की बेसिकली भ्रष्टाचार सिंपल 4 वर्ड्स मध्ये सांगायचे असेल तर यूज ऑफ पब्लिक पॉवर फॉर पर्सनल गेन. ओके. हा एकदम सिंपल सोपा 4 वर्ड्स मध्ये आहे की शासनाने जे आपल्याला पॉवर्स दिलेली आहेत, शासनाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, ते सर्वसामान्य जनतेचे फायदेसाठी न वापरता, त्यांचे फायदेसाठी न काम करताना पर्सनल गेनसाठी वापरला तर हा भ्रष्टाचार आहे. काही उदाहरण मी दिलेले आहे. बरोबर. दुसरे आणखी देतो. असा पण असू शकतो की जसं मी सांगितलेलं आहे की प्रायव्हेट माणसांनी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पैशाची डिमांड केली, तो पण एक भ्रष्टाचारचा पार्ट आहे. त्याच्याशिवाय काही काही ठिकाणी असा पण असू शकतो की डायरेक्टली त्यांना अप्रोच केलेले नाही, एखादी कमर्शियल ऑर्गनायझेशननी पण जर शासकीय अधिकारीला अप्रोच केला आणि चुकीची पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेतला तर कमर्शियल ऑर्गनायझेशन पण आता भ्रष्टाचारच्या डेफिनेशन मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बरं. त्याच्याशिवाय एक कॉमनली यूज वर्ड असतो रिव्हर्स ट्रॅप. म्हणजे एखाद्या माणसाने, प्रायव्हेट व्यक्तीनी किंवा एखादे शासकीय अधिकारी कर्मचारींनी दुसरे शासकीय अधिकारी कर्मचारीला ब्राईब देण्याचा प्रयत्न केला किंवा ब्राईब दिला तर तो हा प्रायव्हेट माणूस जो आहे आणि हा शासकीय अधिकारी ज्यांच्याकडे काम पेंडिंग आहे त्यांना ब्राईबचा ऑफर केला, तर हे लोक पण भ्रष्टाचारचे आरोपी आहेत. तर अशी जी डेफिनेशन आहे ब्राईबची, भ्रष्टाचारची, ते नवीन कायद्यामध्ये फार एक्सपेंड करण्यात आलेली आहे. पूर्वी जे ना होते बरेचसे स्पेसिफिकली मेन्शन, ते पण याच्यामध्ये समावेश यांचा करण्यात आलेला आहे. त्याशिवाय आता जे अबेट करतात, अबेट म्हणजे प्रावरित करतात, जे शासकीय अधिकारी कर्मचारीला प्रावरित करतात किंवा त्यांच्यातर्फे काम करतात किंवा त्यांच्या बिहाफमध्ये काम करतात आणि सर्वसामान्य जनतेकडून जे पैसे गोळा करतात किंवा भ्रष्टाचारचे कोणत्याही फॉर्ममध्ये ते काम करतात, ते पण याच्यामध्ये आरोपी होणार आहेत. असा अमेंडमेंट ऍक्ट मध्ये झालेला आहे. बरोबर आहे. आणि आता लाचलुचपत प्रतिबंध विभाग हा एक वेगळा विभाग आहे, तर ह्या विभागाची रचना कशी आणि कार्यपद्धती काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. अँटी करप्शन ब्युरो याचे निर्माण 1946 मध्ये झालेलं आहे. 1946 वर्षी झालेलं आहे. सध्या जे आपला स्ट्रक्चर आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, अँटी करप्शन ब्युरोचे जे चीफ असतात ते डायरेक्टर जनरल ऑफ अँटी करप्शन ब्युरो असा त्यांचं डेजिग्नेशन आहे. पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो. त्यांचे नेक्स्ट स्टेजवर 2 एडीजी रँकचे अधिकारी आहेत, अपर पोलीस महासंचालक रँकचे. त्याच्या खाली 8 आपल्याकडे रेंजेस आहेत. म्हणजे एक अमरावती रेंज, नागपूर रेंज, त्यानंतर नांदेड, औरंगाबाद, पुणे, ठाणे, नाशिक आणि मुंबई सिटी. ते 8 अशी रेंजेस आहेत. प्रत्येक ठिकाणी 7 रेंजेस मध्ये एसपी रँकचे अधिकारी असतो, तो पूर्ण 4-5 जिल्हे त्यांच्या सुपरविजन मध्ये असतात, त्यांच्यासाठी प्रभारी असतो. आणि ऍडिशनल सीपी डीआयजी रँकचे अधिकारी मुंबई सिटीसाठी
प्रभारी आहे. बर हा बेसिक रचना आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डीवायएसपी रँकचे अधिकारी असतो आणि त्याच्या हाताखाली पीआय, एपीआय आणि इतर कर्मचारी पण असतात आणि मुंबई युनिटमध्ये दुसरी युनिटपेक्षा थोडे जास्त लोक आहेत, अधिकारी कर्मचारी जास्त आहेत. आता ही सापळा कार्यपद्धती ही आम्ही ऐकलेली आहे, तर सापळा कार्यपद्धती ही नक्की काय आहे? बेसिक एक जनरल कन्सेप्ट जो आहे तेवढाच मी आपल्याला हो सांगतो. जरूर. एक प्रायव्हेट पर्सन एका कामानिमित्त एक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये गेला, त्यांचं काम पूर्णपणे लीगल आहे, लेजिबल आहे, एलिजिबल आहे तो त्या स्कीमसाठी, तरी पण त्याचं काम करण्यासाठी एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारीनी त्यांच्याकडून लाचची डिमांड केली तर तो आपल्याला अप्रोच करू शकतो, फोनवर पण करू शकतो. जसं मी पूर्वी सांगितलेलं आहे 1064 वर सांगू शकतो. बाकीचे जे आपले इतर डिजिटल माध्यम आहेत त्याच्यावरून पण सांगू शकतो. असं झाल्यानंतर जर तो आमच्याकडे डायरेक्टली आला तर आम्ही त्याची तक्रार नोंदवतो. तो आला नाही तर आम्ही त्यांच्याशी बोलतो, कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करतो आणि त्याला त्यांची FIR घेण्याची किंवा त्यांची तक्रार घेण्याचे आम्ही काम सुरू करतो. त्यानंतर त्याचे डिटेल घेतल्यानंतर आम्ही जो अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी डिमांड करतो आहे त्याच्याकडे आम्ही बाकीचे जो कारवाई आहे तो करतो. एकदा डिमांड प्रूव्ह करण्यात येते. डिमांड प्रूव्ह झाली की तो पैसा जर त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तर पैसा घेताना त्यांना आम्ही रंगेहात पकडत असतो. हा बेसिक एक जनरल कॉन्सेप्ट आहे. डिटेल्स मी काही जास्त सांगत नाही, पण एक आपले जेवढे दर्शक आहेत त्यांच्यासाठी हे एक बेसिक जनरल इन्फॉर्मेशन आहे. आणि सर्वसामान्य नागरिक आहेत तर त्यांनाही कुठेतरी हे कळलं पाहिजे की आपला जो विभाग आहे की भ्रष्टाचार विरोधासाठी हा एक वेगळा विभाग केलेला आहे, लाचलुचपत प्रतिबंध विभाग. तर ह्या विभागामध्ये सर पारदर्शकता आहे, ट्रान्सपरन्सी आहे, हे सर्वसामान्य आमच्या नागरिकांना कळण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत हा जो संदेश आहे हा पोहोचण्यासाठी काही आपण करताय का? बरोबर आहे, जसं आपण म्हटलेलं आहे. आणि जो प्रश्न आहे तो पण नॅचरल प्रश्न आहे की आपल्याकडे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काय करतो. तर आपल्याकडे जे ACBला ज्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची पोस्टिंग असतात त्यांच्यासाठी एक स्ट्रिक्ट आमच्या नॉर्म्स आहेत. ते त्यांच्या डिटेलमध्ये स्क्रुटनी करण्यात येत असते त्यांची रेकॉर्डची, आणि अदरवाईज पण आम्ही चेक करतो. सगळं चेक केल्यानंतरच जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांची नेमणूक ACBला होत असते. ते डेप्युटेशनवर असतात आणि इथे काम करताना पण आम्ही बारकाईने लक्ष ठेवतो की कोणी अधिकारी कर्मचारी कोणतेही पद्धतीने चुकीचं काम करणार नाही. ज्या महत्वाच्या कामासाठी शासनाने आपल्याला नेमणूक केलेली आहे ते काम बारकाईने करायचे आहे. कोणतेही इश्यूवर कोणत्याही चुकीची पद्धतीने किंवा करप्ट मॅनरमध्ये कोणतंही काम आपल्याकडून होणार नाही, त्याच्याबद्दल सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आम्ही लक्ष ठेवतो आहे. नक्कीच. आणि अनेक नागरिक असतील की तर तुमचा अनुभव काय आहे की जे नागरिक सर्वसामान्य नागरिक असतात तर ते कशा प्रकारे तुमच्याकडे येतात आणि त्यांचे अनुभव काय आहेत? जसं मी पूर्वीच म्हटलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त स्तरावर अवेअरनेस क्रिएट करतो आहे जेणेकरून लोक आपल्याला कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करू शकणार. त्याच्याशिवाय जो आपला 1064चा नंबर आहे हा फार महत्वाचा आहे. टोल फ्री आहे. कोणी फोन केला तर तो कॉल आपल्याकडे येतो. आणि आपल्याकडे एक पूर्ण युनिट आहे ते कॉल अटेंड करण्यासाठी. त्यांनी तक्रार आमच्याकडे फोनवर केली तर लगेच आम्ही त्यांना बोलवतो, कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करतो. त्यांच्याकडून डिटेलमध्ये आम्ही त्यांची काय तक्रार आहे, तो कुठे गेले होते, कोणता विभाग आहे, कोणता अधिकारी आहे, कोणता कर्मचारी आहे ज्यांनी त्यांच्याकडून लाचची डिमांड केलेली आहे, ते सगळं आम्ही त्यांच्याकडून बारकाईने ऐकून घेतो. वी रिड्यूस हिज कंप्लेंट इन रायटिंग, म्हणजे ते आम्ही लेखी स्वरूपात ते घेतो. त्यानंतर शासकीय पंच बोलवण्यात येतात आणि जे पुढची जे डिमांड आणि ट्रॅप आणि कारवाई आहे ते करण्यात येत असतो. आणि जे आपला दुसरं महत्वाचं आहे की आपण विचारले की तक्रारदार मध्ये कसा आपण कॉन्फिडन्स निर्माण करणार, तर दोन महत्वाचे मुद्दे आहे याच्यामध्ये. एकदा तक्रारदार आमच्याकडे आला आणि त्यांनी स्पेसिफिक तक्रार दिलेली आहे, स्पेसिफिक तक्रारवर जर आम्ही त्यांच्या विरुद्ध जो भ्रष्ट अधिकारी कर्मचारी आहे त्याच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतो आणि तो अटक झाला की डेफिनेटली सामान्य माणसामध्ये याच्यामुळे कॉन्फिडन्स निर्माण होतो
की आम्ही तक्रार दिली आणि अँटी करप्शन ब्युरोनी त्याच्यावर कडक कारवाई केलेली आहे. बरोबर याच्यामुळे डेफिनेटली कॉन्फिडन्स निर्माण होत असतो. सेकंडली मेन मुद्दा आहे की एक दुसरा याच्या संलग्न एक मुद्दा आहे की बरेचसे वेळी असा पण पूर्वी निदर्शनास येत होता की जो सामान्य व्यक्ती आहे किंवा जो तक्रारदार आहे तो जो सापळाचा पैसा आहे त्यांना त्याचा अरेंजमेंट करावा लागतो. तर पूर्वी बरेच वर्षापूर्वी असा पण होत होतो की तो परत तो पैसा त्याला परत मिळायला भरपूर वेळ लागत होती. त्याच्यासाठी पण महाराष्ट्र शासनाने तरतूद केलेली आहे. बरं आपल्याकडे एक कॉर्पस फंड असतो आणि 1 महिन्याच्या आत जो तक्रारदारचा जो पैसा आहे हा, तो 1 महिन्याच्या आत आम्ही त्याला त्याचा पैसा परत करतो, वा. जेणेकरून त्याला पण इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाही. बरोबर आहे. जसं सरांनी सांगितलं की अनेक अशा आपण बातम्या वाचतो किंवा ऐकत असतो की अशा पद्धतीने भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपण पकडलेलं आहे आणि त्यावेळी खरोखरच सर्वसामान्य माणसाला एक दिलासा मिळतो की एक पाऊल आपण पुढे जातोय की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये. खरं तर विषय मोठा आहे, आणखीही बरेच प्रश्न आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आत्ता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताह सुरू आहे आणि त्यानिमित्त आपण एक खास कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, सतर्क भारत समृद्ध भारत. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम. सर, आपण अनेक मुद्दे आता खरं तर हाताळलेले आहेत. तर तुम्ही म्हणालात की फिर्यादी समजा जर एखादा आहे आणि त्यांनी लाचेकरता एखादी रक्कम वापरलेली आहे, ऑलरेडी वापरलेली आहे, तर ती त्यांना साधारण किती दिवसात ती देखील परत मिळते? जसं मी पूर्वीच सांगितलेलं आहे मी, ते आता सध्या जे हे आम्ही 1 महिन्याच्या आत त्यांना परत करतोय. जे तक्रारदारची मनी, तक्रारदार जे पैसे आम्हाला सापळासाठी देतो किंवा ज्याच्या सापळामध्ये ऍक्च्युली उपयोग होत असतो, तो पैसा, तो अमाऊंट जो आहे आम्ही तो 1 महिन्याच्या आत आम्ही त्यांना परत करतो. बरोबर आहे. आणि समजा जर आधीच लाच दिलेली आहे एखाद्या व्यक्तीने, तर किती दिवसामध्ये ही तक्रार नोंदवणं आवश्यक आहे, असं काही आहे? एकदा लाचची डिमांड केली, लाचची मांग केली, तर तो जो पीडित व्यक्ती आहे, जो तक्रारदार आहे, फिर्यादी, तो आपल्याकडे आला पाहिजे. आम्ही त्यानंतरची पूर्ण प्रक्रिया जसं मी सांगितलेलं आहे, डिमांड आणि ट्रॅप, ते सगळी प्रक्रिया आम्ही त्याच्यानंतर करत असतो. तो आपल्याकडे आला पाहिजे तक्रारदार, तर डेफिनेटली बाकीचे जे स्टेजेस आहेत ते आम्ही कव्हर करतो. बरोबर. म्हणजे त्याने आधी जरी केलेली असेल आणि नंतर तक्रार केली तरी चालू शकतं? ऍक्च्युली त्यांनी आधी पैसे दिलेले आहेत असं आपण विचारताय. हो हो. पण तो वेळेवर आपल्याकडे यायला पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा वेळेवर आल्यानंतर किंवा तो नंतर आला, नंतर पण डिमांड झाली, नंतर पण सक्सेसफुली ट्रॅप झाला, तर बाकीचे जे पूर्वीचे विषय आहेत ते पण आम्ही चेक करत असतो. ओके. मला वाटतं हा मुद्दा पण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे की जेव्हा कुठून तरी मागणी होते लाचेसाठी, तेव्हा त्याच वेळी जर आपण संपर्क केला तर ते जास्त आपल्या सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरू शकतं, असं आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं. आणि नंतरही जर झाला तरीही आपण नक्कीच संपर्क साधू शकता. आणि ते जे फोन नंबर्स आहेत, वेबसाईट आहे, ती आपण कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा दाखवणार आहोतच. सर, लाचेबाबत खाजगी इसम किंवा एखादी खाजगी कंपनी आहे तर त्यांच्यासाठी काही वेगळी तरतूद आहे का? 2018 मध्ये जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये एक मोठा बदलाव करण्यात आलेला आहे. हा तरतूद पूर्वी न होती, पण आता सेक्शन 8, 9 आणि 10 प्रमाणे एखादी कमर्शियल ऑर्गनायझेशननी जर त्यांचं काम चुकीची पद्धतीने करून घेण्यासाठी एखादे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडे पैसे दिले, ब्राईब दिली, तर अशी जी कमर्शियल ऑर्गनायझेशन आहे ती पण या कायदा अन्वये आता आरोपी होईल. आणि या कंपनीचे कमर्शियल ऑर्गनायझेशनचे जे प्रभारी असतील, इन्चार्ज असतील, ते पण आरोपी होतील. याचा असा अर्थ आहे की कोणतीही कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे प्रायव्हेट एंटिटी त्यांचं काम चुकीची पद्धतीने किंवा चुकीचं काम शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय विभागाकडून करून घेऊ नये, त्यांच्यावर पण आपला डेटरन्स राहावे,
त्याच्यासाठी हे नवीन सेक्शन्स कायद्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. बरोबर आहे. आपण काही स्लाइड्स बघणार आहोत. पुन्हा एकदा जो नंबर आहे, जो टोल फ्री क्रमांक आहे, तो पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवूया, 1064. आणि पुन्हा पुन्हा आम्ही या स्लाइड्स ह्याच्यासाठी दाखवतोय की हा जो नंबर आहे, हा क्रमांक जो आहे तो आपल्या लक्षात राहावा. आणि दुसरं म्हणजे जर कधी आपल्याबरोबर असा प्रसंग आला तर आपण तो त्वरित ह्या नंबरवर आपण ती जी घटना आहे ती कळवावी. व्हॉट्सअप नंबर आहे 9930907700. हे जे 2 क्रमांक आहेत, हा व्हॉट्सअप क्रमांक आणि टोल फ्री क्रमांक हा आपण लक्षात ठेवला पाहिजे. भ्रष्टाचाराची तक्रार जर आपल्याला करायची असेल तर ती कुठे करायची, तर त्यासाठी आपल्याला स्क्रीनवर आपल्या दिसतायत काही वेबसाईट्स आहेत, तिथे आपण जाऊ शकता. acbmaharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. त्याचप्रमाणे acbwebmail@mahapolice.gov.in हा ईमेल आयडी आहे. फेसबुक हल्ली आपण बघतो की सगळेजण समाज माध्यमांमध्ये असतात, त्यामुळे फेसबुकचं जे पेज आहे तिथे आपण ही जी तक्रार आहे ती नोंदवू शकता. www.facebook.com/maharashtraacb. त्याचप्रमाणे आणखी एक जी वेबसाईट आहे ती आपण बघू शकता, www.acbmaharashtra.net. आणि ट्विटर हँडल आहे @acb_महाराष्ट्र. तर खूप अशी माध्यमं आहेत. फोन नंबर आहे, टोल फ्री क्रमांक आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे. अशी सगळी माध्यमं खरं तर आजच्या या युगामध्ये, आजच्या या डिजिटल युगामध्ये आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी खुली आहेत, की ज्यासाठी आपल्याला कुठेही जायची खरं तर गरज नाही. आपण घर बसल्या एक मेसेज टाकू शकतो किंवा आपण समाज माध्यमांमधून देखील हा जो संदेश आहे तो संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. फोन नंबर्स आहेत, टोल फ्री नंबर्स आहेत. सर, आपल्याला एक फोन येतोय. ऋषिकेश पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा मॅडम, मला क्वेश्चन होता की आपण समजा, मी आता जळगावून बोलतोय, आपण समजा कधी तलाठीकडे उत्पन्नाचा दाखला वगैरे काढायला जातो ना, इन जनरल क्वेश्चन आहे माझा. हो. हा, तर मग कधी ते सांगतात की नंतर या, परत या, ह्या त्या कारणावरून म्हणजे परत वापस पाठवतात, हे करतात, सगळं बरोबर असून पण. मग त्यावेळेस म्हणजे काय मानसिकता ठेवायची ते जाताना, काय म्हणजे लोकांनी विचार करावा, काय नाही, त्या हिशोबाने प्रश्न होता सरांना. धन्यवाद. सर, जळगावहून फोन आहे आणि त्यांनी विचारले की अनेकदा शासकीय कार्यालयात जातात लोक आणि असं सरळ सरळ पैशांची मागणी होत नाही, पण नंतर या, पुन्हा या, किंवा आत्ता वेळ नाही, आता अधिकारी संबंधित नाहीयेत, अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा फेऱ्या मारायला जेव्हा लागतात लोकांना, तर तेव्हा त्यांनी विचारलंय की काय मानसिकता ठेवावी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि काय आपण अपेक्षा करू शकतो. जसं मी सांगितलेलं आहे पूर्वीच की आपण एखाद्या विभागामध्ये ऍप्लिकेशन लावली तर ती काम जो आहे तो वेळेवर झाला पाहिजे. ते वेळ सर फिक्स करण्यात आलेले आहेत शासनाकडून, आणि तरी पण तो काम झालेला नाही तर आपल्याला एक सर्व जो नॉर्मल प्रोसिजर आहे की त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण भेटू शकतात की साहेब, आम्ही या तारखेला ऍप्लिकेशन दिलेली आहे, एवढा करूनही अजूनही आम्हाला हे आमच्या सर्टिफिकेट किंवा जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती प्राप्त झालेली नाही. किंवा दुसरा, जर त्यांनी काही पैशाची डिमांड केली तर डायरेक्ट आपण आम्हाला एसीबीचे जे आपले नंबर दिलेले आहे यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. पण ते काही डिमांड करत नाही, पण वारंवार आपल्याला चक्कर मारल्यात लावतात, तर आपण त्यांचे वरिष्ठ अधिकारीला पण भेटू शकतात. तर हे 2 तरीके आहेत ज्यामुळे आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे शक्य होईल. बरोबर आहे. तिथल्या तिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणं हा देखील एक उपाय सरांनी सांगितलेला आहे. सर, ज्याप्रमाणे लाच घेणारा जबाबदार असतो त्याचप्रमाणे लाच देणारा देखील जबाबदार असतो का, आणि त्याच्यावर देखील काही कारवाई होते का? हा बरोबर आहे. जो आपला 2018 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो मेन कायदा आहे त्याच्यामध्ये बदलाव झालेला आहे. अगोदर पण होते, पण आता 2018 मध्ये तो पूर्णपणे क्रिस्टलाइज करण्यात आलेला आहे. आता लाच घेणे आणि लाच देणे हे दोन्ही इल्लीगल ऍक्टिव्हिटीज आहेत. एखाद्या माणसाने त्यांचं काम करून घेण्यासाठी जर लाच देण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या थर्ड पार्टीला सांगितले की मी आपला काम करून घेतो त्यांच्याकडून, त्याच्यासाठी लाच घेतली,
किंवा एखादे प्रायव्हेट कंपनीनी, कमर्शियल ऑर्गनायझेशननी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून काम करण्यासाठी त्यांना लाच दिली, तर हे सगळे प्रकार जो आहे आता लाच देण्याचे आणि इतर पण प्रकार, मी फक्त काही उदाहरण सांगतोय, हे सगळे पण आता कायद्याचे चौकटीत बसतायत. हे पण सगळे इलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत. तर याच्यामुळे जो लाच देणे आहे हा पण तेवढाच गंभीर गुन्हा आहे. नक्कीच लाच देणे आणि देणे आता सध्या दोन्हीही गुन्हा आहे. बरोबर आहे सर. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभागातर्फे काही वेगळे उपक्रम राबवले जात आहेत का? जसं मी म्हटलेलं आहे, मेनली जर लाचची जी भ्रष्टाचार निर्मूलन करायचे आहे तर बेसिकली हे एक प्रकारचा सोशल मुवमेंट झाला पाहिजे. हो, लोकांना क्लिअर कट सर्वसामान्याचे मनात असला पाहिजे की जे आम्ही मागतो आहे किंवा डिमांड करतो आहे तो दे आहे, ते शासनाने त्याच्यासाठी रूल्स तयार केलेले आहेत आणि शासन लोकहितांचे जास्तीत जास्त प्रोग्राम तयार करतो आहे आणि लोकांसाठी काम करतो आहे. तर जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत सर्व विभागांचे, त्यांची पण जबाबदारी आहे की शासनाचे जेवढे प्रोग्राम्स आहेत, जेवढे लोकहितांची पॉलिसीज आहेत, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये जर कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्याच्याबद्दल सर्वसामान्य माणसांनी, ज्यांना काम आहे, ज्यांच्या डिपार्टमेंटची काम आहे, त्यांनी आमच्याकडे तक्रार केलीच पाहिजे. कोणतेही परिस्थितीत त्यांनी हा जो अधिकारी कर्मचारी आहेत जे त्यांच्याकडून डिमांड करते आहेत त्यांची डिमांड पूर्ण नाही केली पाहिजे. त्याचा विरोध केला पाहिजे, त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली पाहिजे. जेव्हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये असा बसेल की ते संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आम्हाला काही फेवर करत नाही, पर्सनल फेवर नाही आहे, ही शासनाची पॉलिसी आहे. बरोबर आहे की शासनाने लोकहितांची ही पॉलिसी डिसाईड केलेली आहे, लोकांचा फायदा व्हावा त्याच्यासाठी शासनाने डिसाईड केलेला आहे. तर सर्वसामान्यांनी त्यांचा विरोध केलाच पाहिजे. आम्ही पण आमची जी व्हेरियस स्कीम्स असतात त्याच्यामुळे हेच आमचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त जनतेमध्ये याबद्दल अवेअरनेस असली पाहिजे की हे जे काम आहे ते दे आहे, ते शासनाने डिसाईड केलेलं आहे, एवढे वेळामध्ये ते झालेच पाहिजे आणि आम्ही त्यांच्यासाठी एलिजिबल आहोत, तर ते सर्व काम आमचे अधिकार आहेत. तर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जेव्हा असा बसेल, जेव्हा ते विरोध करणार आणि आम्ही अँटी करप्शन कडून असे जे अधिकारी कर्मचारी आहेत जे भ्रष्टाचार करतात किंवा डिमांड करतात, लाच मागतात, त्यांच्या विरुद्ध आम्ही पण कडक कारवाई करणार आहोत. तर असे दोन्ही स्टेक होल्डर्स म्हणजे सर्वसामान्य जी जनता आहे आमचे ते आणि आमच्याकडून पण कडक कारवाई होईल, तेव्हा डेफिनेटली आम्हाला पूर्ण फायदा होईल आणि भ्रष्टाचाराला संपवण्यात आम्हाला सक्सेस मिळेल. नक्कीच. म्हणजे सगळ्यात जी मूलभूत गोष्ट आहे की सर्वसामान्य नागरिकांनी लगेच तक्रार करणं ही खूप गरजेची आहे आणि त्यासाठी जी माध्यमं आहेत ती आपण पाहिलेली आहेतच. आणखीही बोलणार आहोत या विषयाबद्दल, या विषयाची जी व्याप्ती आहे ती समजून घेणार आहोत, पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सतर्क भारत समृद्ध भारत असा आजचा आपला विषय आहे आणि खरं तर भ्रष्टाचार आहे किंवा लाचलुचपत आहे ह्याचा विरोध कसा आपण केला पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून कसा केला पाहिजे ह्याविषयी आज आपण माहिती करून घेतोय कार्यक्रमातून. आणि ह्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त हा आजचा आपला खास कार्यक्रम आहे. सर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग तुमचा आहे आणि अधिनियम जो आहे लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम तो 1988 साली त्यामध्ये काही बदल झालेले आहेत, फेरबदल झालेले आहेत. तर त्यानंतरची जी आताचे जे नियम आहेत, नियमावली आहे त्यामध्ये काय फरक? जसं आपण सांगितलेलं आहे, जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे तो करप्शनच्या विरुद्ध मेन ऍक्ट आहे आपल्या देशामध्ये. त्याच्यामध्ये 2018 मध्ये मोठे बदलाव झालेले आहेत. याची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे. काही उदाहरण मी आपल्याला सांगतो की कुठे कुठे मोठे चेंजेस झालेले आहेत. जो ब्राईबची डेफिनेशन आहे लाचची ती फार वाईड करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये पूर्वी जे ना होते ते पण पॉइंट्स इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. पूर्वी पैसेपर्यंत होती, आता बाकीचे पण बरेचसे विषय आहेत जे लाचची
डेफिनेशन मध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे की एखादे अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारीने जर मागितले तर ते या पद्धतीने जर मागितले तरी पण ते लाचची डेफिनेशन मध्ये बसणार. त्याच्याशिवाय जे मी सांगितलं आपल्याला पूर्वी, आता लाच घेणे आणि देणे पण तेवढाच अपराध आहे. तर त्याच्यासाठी पण या कायद्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. पूर्वी पण कारवाई होत असते, पण आता जी डेफिनेशन आहे, जी लाच देण्याबद्दलचे जे विषय आहे तो पूर्णपणे क्रिस्टलाइज करून त्याचा समावेश या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. बरोबर. जो रिव्हर्स ट्रॅप आहे तो पण क्रिस्टलाइज करण्यात आलेला आहे. त्याच्याशिवाय कमर्शियल ऑर्गनायझेशन्स हा पूर्वी ना होता. कमर्शियल ऑर्गनायझेशन्सनी जर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जर काम करून घेण्यासाठी चुकीचं काम, चुकीची पद्धतीने, इल्लीगल असेल, करप्ट असेल, कोणतंही काम करण्याचा प्रयत्न केला तर तशी कमर्शियल ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्या विरुद्ध पण आता कारवाई करण्यात येईल. त्याच्याशिवाय जो कमर्शियल ऑर्गनायझेशनचा मेन जो अधिकारी असेल, प्रभारी असेल, तो पण आरोपी होईल. त्याच्याशिवाय सेक्शन 12 मध्ये जे प्रावरित करण्याचे अधिकार आहेत, प्रावरित करण्याचे जे जो चुकीची कारवाई आहे त्याच्यासाठी पण वेगळा सेक्शन टाकण्यात आलेला आहे. पूर्वी जो सेक्शन 12 होता तो फक्त काही पर्टिक्युलर चुकीचे काम केले तर त्याच्यासाठी ऍप्लिकेबल होता. पण आता तो सगळे सेक्शन्स, या कायद्याचे जेवढे सेक्शन्स आहेत त्यांचे सर्व सेक्शनसाठी तो ऍप्लिकेबल आहे. त्याच पद्धतीने सेक्शन 14, कलम 14, जे लोक वारंवार असं चुकीचं काम करतात किंवा या कायदा अन्वये आरोपी ठरलेले आहेत त्यांच्यासाठी पण काही रेस्ट्रिक्शन्स होती की त्यांनी या कलमचा उल्लंघन केला तर तेव्हाच त्यांच्या विरुद्ध या कलम अन्वये शिक्षा होईल. पण आता सेक्शन 14 या कलम अन्वये सगळ्या सेक्शनसाठी ऍप्लिकेबल आहे. एक जो दुसरा महत्वाचा चेंज कायद्यामध्ये झालेला आहे तो सेक्शन कलम 17A आहे. कलम 17A म्हणजे एखाद्या शासकीय अधिकारीने जर काही डिसिजन घेतला किंवा रिकमेंडेशन दिली तर त्याच्या विरुद्ध कोणतीही इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन, तपास करण्यासाठी पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा शासनाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. अच्छा. त्याच्याशिवाय जर जेव्हाची ही घटना आहे तेव्हा जो अधिकारी होता ज्यांनी डिसिजन घेतला किंवा रिकमेंडेशन केली, आता तो रिटायर झाला असेल तरी पण त्याच्या विरुद्ध कारवाई म्हणजे इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्यासाठी आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा शासनाकडून परवानगी घेण्याची गरज राहील. एवढे मोठे चेंजेस आलेले आहेत कायद्यामध्ये करण्यात आलेले आहेत. ब्राईबची, लाचची डेफिनेशन वाईड करण्यात आलेली आहेत. कमर्शियल ऑर्गनायझेशन समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि 17A महत्वाचे नवीन सेक्शन ऍड करण्यात आलेले आहे. नक्कीच. म्हणजे ही जी व्याप्ती आहे ती वाढवण्यात आलेली आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसांना ते सोपं जावं आणि वेगवेगळे जे प्रकार आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. डहाणूहून आपल्याशी बोलतायत नरेश लाड. नमस्कार, बोला. आपण आरटीओ ऑफिसला जेव्हा कॅम्प लावलेले असतात तेव्हा आपण लायसन रिन्यू करण्यासाठी किंवा लायसन नवीन काढण्यासाठी जातो तेव्हा तिथे एजंट थांबलेले असतात. ते एजंट आपल्याकडून 1.25 पैसे मागतात. तर याच्याबद्दल आपण काही कारवाई करतात का? त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करा. धन्यवाद. खरं तर हा मुद्दा आपण आधी पण कव्हर केलेला आहे की एजंट्स असतात आणि ते पैसे मागतात, तर मग डायरेक्टली तुमच्या विभागाकडून त्या एजंट्सवर काही कारवाई होऊ शकते का असं त्यांनी विचारलंय. हा विषय मी पूर्वी पण टच केलेला आहे, परत एक्सप्लेन करतो. कोणताही शासकीय यंत्रणेकडून होणाऱ्या कामसाठी जर पैसे मागत असेल, तो व्यक्ती प्रायव्हेट व्यक्ती पण असला तरी पण याच्यामध्ये कारवाई करणे शक्य आहे. कारण की तो पैसे जो आहे तो एखादी यंत्रणा करून काम करून देण्यासाठी मागतो आहे. बरोबर. तर आपण अँटी करप्शन मध्ये तक्रार करा. असे माणसाच्या विरुद्ध जे प्रायव्हेट व्यक्ती आहेत, प्रायव्हेट माणूस आहेत पण शासनाचे पण यंत्रणाकडून काम करून घेण्यासाठी किंवा एखादे दुसरी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी कनायव्हन्स करून असा करतायत तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे डेफिनेटली शक्य आहे.
नक्कीच. फक्त आपण जी तक्रार आहे ती लगेचच नोंदवली पाहिजे आणि तक्रार नोंदवण्यासाठीची वेगवेगळी माध्यमं आपण मगासपासून खरं तर दाखवतोय स्क्रीनवर. 1064 हा नंबरही आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि या माध्यमांमधून जेव्हा आपली तक्रार जाईल तेव्हा नक्कीच कारवाई होईल अशी ग्वाही आताच आपल्याला सरांनी दिलेली आहे. सर, लाचलुचपत प्रतिबंध विभागामध्ये तुम्ही सांगितलं की आपण वेगवेगळी माध्यमं दाखवली, तिथे आपण तक्रार समजा जर कोणी केली तर त्याच्या पुढची जी प्रक्रिया असते तर ती कशी असते? जे मी पूर्वीच एक्सप्लेन केलेलं आहे की तक्रार केल्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करतो, बोलून घेतो, त्यांच्याकडून बारकाईने सगळा समजून घेतो. समजून घेतल्यानंतर ते आम्ही लेखी तक्रार फॉर्मॅटमध्ये त्याला रिड्यूस करतो रायटिंगमध्ये आणि त्यानंतर पंचाचे समक्ष डिमांड आणि ट्रॅप हे कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न असतो. बरं, हा बेसिक फ्रेमवर्क आहे ज्याचे चौकटीत आम्ही काम करतो आहे. बरोबर आहे. नंतर दुसरा एक मुद्दा आहे की मगाशी तुम्ही सांगितलं की ठराविक वेळेमध्ये ही कामं व्हायला पाहिजेत, की कोणतीही सरकारी कामं आहेत, जसं आपल्याला मगाशी एक फोन आलेला की तलाठ्यांकडे गेला आणि खूप जास्त वेळ लागतोय, तर ते सर्वसामान्य माणसांना कळू शकतं का की हे पर्टिक्युलर जे काम आहे ते किती वेळात आपलं साधारण पूर्ण झालं पाहिजे? जसं मी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र स्टेटनी, महाराष्ट्र राज्याने ऑलरेडी एक पब्लिक सर्व्हिसेस ऍक्ट 2015 पास केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काम शासनाकडून व्हायचे आहे त्यांची वेळ फिक्स केलेली आहे. ओके. ते शासनाची साईटवर पण उपलब्ध असते. बरं. आणि आम्ही पण त्याचे अवेअरनेस क्रिएट करत असतो. आणि जसं त्यांनी उदाहरण दिला होता की तो वारंवार मागतो आहे, तर वारंवार त्यांना काम करत नाही, बिनावजे बोलवतो, तर याच्यामध्ये सर्वात सिंपल हेच आहे की त्यांचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना अप्रोच केला पाहिजे किंवा तो डिमांड करत असेल तर आमच्याकडे तक्रार लगेच केली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर वेळ लागत असेल तर आपला जो वेळ आहे तो किती खरं तर लागला पाहिजे ते तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. आणि जर पुन्हा जर हे होत असेल, पुन्हा बोलवावं लागत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण संपर्क साधू शकता. काही स्लाइड्स आपण बघूया. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य यांचा पुन्हा एकदा जो टोल फ्री क्रमांक आहे तो पुन्हा एकदा सांगते, 1064. व्हॉट्सॲप नंबर आहे 9930997700 9930997700. आणि भ्रष्टाचाराची तक्रार आपल्याला नोंदवायची असेल तर ती कुठे नोंदवायची हे आपण बघू शकता. आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. फेसबुकचं माध्यम आहे, ट्विटरचं माध्यम आहे, 2 वेबसाईट्स आहेत आणि ईमेल आयडी देखील आपल्याला दिसत आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक सांगितलेला आहे, व्हॉट्सॲप नंबर सांगितलेला आहे आणि भ्रष्टाचार संबंधित तक्रार कुठे नोंदवायची हे देखील आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतंय. अनेक माध्यमांमधून आपण ही जी तक्रार आहे ती नोंदवू शकता, पण तक्रार नोंदवणं हे खूप आवश्यक आहे आणि ही एक प्राथमिक पायरी आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर वेगवेगळ्या विषयांवर आज आपण सर खरं तर बोललो. आज आता हा दक्षता जनजागृती अभियान किंवा सप्ताह चालू आहे आणि भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून पण हा जो सप्ताह आहे हा आपण सगळीकडे साजरा करतोय. तर तुम्ही काय सांगाल सर्वसामान्य जनतेला की भ्रष्टाचार विरोधी एक सामान्य नागरिक म्हणून आपण स्वतः काय काळजी घेतली पाहिजे, कसं वागलं पाहिजे? जसं मी पूर्वीच सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार जो आहे तो मेन अडथळा आहे डेव्हलपमेंटमध्ये. तो डेव्हलपमेंट त्याच्यामुळे फायदा होत नाही लोकांना, सर्वसामान्य माणसाला, आणि डेव्हलपमेंटची जी गती आहे ते पण कमी होत असते. आणि जे लोकहितांची शासनाची पॉलिसीज आहेत त्याचा फायदा जे बेनिफिशरीज आहेत, इंटेंडेड बेनिफिशरी, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर ती आमची जबाबदारी आहे. आम्ही असे लोकांच्या विरुद्ध कडक कारवाई करतो आहे. पण माझी परत सर्वांना पण रिक्वेस्ट आहे सर्वसामान्याला की कोणत्याही फॉर्ममध्ये कोणत्याही कारणामुळे आपण भ्रष्टाचार सहन करू नये. 0 टॉलरन्स टू करप्शन ही पॉलिसी आपली राहिली पाहिजे. कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही तरीकेने कोणीही आपल्याकडून जर
लाच मागत असेल तर तात्काळ आम्हाला आपण कॉन्टॅक्ट करा. असे लोकांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करण्यात आहोत. तेव्हाच आपल्याला जो देश आहे त्याला डेव्हलपमेंटचे जे रिअल पोटेन्शियल आहे ते रिअलाइज करता येईल. जसं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे की शासनाची पॉलिसी जेव्हा डिसाईड करतात, क्यूमध्ये शेवटचा जो माणूस आहे त्याच्यापर्यंत फायदा कसा करता येईल त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तर तोच आमचा हेतू आहे की शासनाची जी लोकहितांची पॉलिसी आहे त्याचा फायदा क्यूमध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणीही असा करायला शासनाची पॉलिसी इम्प्लिमेंट व्हायला जर अडथळा निर्माण करत असेल तर असे लोकांच्या विरुद्ध तक्रार दिली पाहिजे आणि शासनाचे अंग म्हणून, महत्वाचे अंग म्हणून असे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहोत. थँक्यू. नक्कीच, म्हणजे खरं तर कडक कारवाई ही नक्की होईल, पण त्याआधी आपण पुन्हा पुन्हा खरं तर हा मुद्दा उपस्थित करतोय, पण तो तितकाच आवश्यक आहे की तक्रार करणं खूप आवश्यक आहे. वेगवेगळी माध्यमं आपण बघितलेली आहेत. आजचा जो आपला कार्यक्रम आहे, वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली भ्रष्टाचारासंबंधी. तर कसा वाटला आमचा कार्यक्रम हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपले अभिप्राय जे आहेत ते आपण वेगवेगळ्या माध्यमांमधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सोशल मीडियाचं माध्यम आहे फेसबुकचं www.facebook.com/dd सह्याद्री. हॅलो सह्याद्री 20@gmail.com हा मेल आयडी आहे. www.youtube.com/dd सह्याद्री आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. आपले जे अभिप्राय आहेत ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आपल्या अभिप्रायांच्या नेहमीच आम्ही प्रतीक्षेत असतो. आणि सर, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन, वेगवेगळ्या विषयांवरचं, वेगवेगळ्या मुद्द्यांवरचं मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं. हॅलो सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आपण भेटूया पुन्हा नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.